हाय हॅलो नमस्कार, मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो जसं की तुम्हाला माहिती आहे, मी आता आली आहे माझ्या माहेरी आणि सकाळी आमचं सगळं आता आवरून झालेलं आहे. सकाळचा नाश्ता झाला आमचा आणि आज व्हिडिओमध्ये खरं तर खूप जास्त स्पेशल गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ती म्हणजे माझी मम्मी आज बनवणार आहे खानदेश स्पेशल खापराची पुरणपोळी, ज्याला मांडेसुद्धा म्हणतात आणि खापराची पुरणपोळीसुद्धा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. सो आज ते बनवणार आहे आणि मी पहिल्यांदा बघतेय खरं तर खापराच्या पोळ्या कशा करतात. मी पण कधी गेलेले नाही आहेत. सो त्या निमित्ताने आज मी सुद्धा फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे, प्लस फर्स्ट टाइम खाणार सुद्धा आहे. मी कधीच खाल्लेले नाही आहेत आणि माझ्या मम्मीला ते खूप छान जमतात. सो त्याच्यामुळे मी म्हटलं की चला आज बघूया, तुम्हाला सुद्धा दाखवते आणि तुम्हाला पण ते बघायला खूप आवडणार आहे. बघूया मला सुद्धा जमतीये की नाही. सो चला, आजचा जो खापराच्या पुरणपोळीचा असा स्पेशल मेनू आहे हा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत. खापराची जी पुरणपोळी करणार आहोत ना, त्याच्यासाठीचं थोडीफार तयारी मम्मीने आधीच करून ठेवलेली आहे. तुम्हाला दाखवेल मी आता, इथे स्क्रीनवर दिसेलच. सो खापराची पुरणपोळी करण्यासाठीचं जे कणिक असतं ते कणिक जवळपास 3 ते 4 तास भिजवून ठेवलं तर अतिउत्तम. जर एवढा वेळ नसेल तर तुम्ही 2 तास पण भिजवून ठेवू शकता. पण आता जवळपास हे कणिक मळतीये मम्मी, सो ते 3 तास तरी आपल्याला ठेवायचं आहे. सो त्या कणिकमध्ये व्यवस्थित पाणी आणि तेलाचं प्रमाण एकदम ॲक्युरेट लागतं. ते वापरून मस्त असं कणिक मळून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि आता जवळपास त्याला 3 तास होत आलेले आहेत, 3 तास झालेले आहेत आणि आता आपण खापराच्या पोळ्या करायला घेणारच आहोत. आता चूल वगैरे आपल्या पार्किंगमध्ये पेटवून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. उकळलं ना हां हां. तर आता मम्मीनी यांना सगळ्यात पहिल्यांदा तर चूल पेटवलेली आहे इथे आणि त्याच्यावर यांना सगळ्यात आधी भात शिजायला ठेवलेला आहे. ते झालं आणि ॲक्च्युली आमटी पण झालेली आहे, भात झालेला, आता होतोय भात. आणि त्याच्यानंतर मग आपण खापराच्या पोळ्या करणार आहोत. सो ते तुम्हाला बघायला मिळेलच थोड्या वेळामध्ये. आणि इकडे विहिकाची मस्ती चालू आहे बघा. तिचं जम्पिंग चालू आहे ना. माऊ काय करते? जम्पिंग जम्पिंग जम्पिंग. चल. सो आता आपला भात जो आहे चुलीवरचा रेडी होत आहे, झालेला आहे खरं तर. आणि आता आहे ना मम्मी इकडे घेते खापराची पोळी करायला, तुम्हाला मी दाखवते. सो त्याला मळून मला वाटतं जवळपास 3 तास झाले असतील आता ना. 3 तास झाले आणि आता पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण खापराच्या पोळ्या करायला स्टार्ट करणार आहोत. सो अशा प्रकारे ते मळून घ्यायचं असं तुम्ही बघू शकता. बापरे, मी पण हे पहिल्यांदा बघतीये आणि भारी वाटतं हे बघायला सगळं, नाही का. प्रोसेसच एकदम खूप काय म्हणतात, परफेक्ट झाली ना तरच ती खापराची पोळी एकदम परफेक्ट होणार. सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ते मळून घ्यायचं आहे. हाय. आणि मी काही इथे खेळतीये. मी पुरणपोळी करते. मला काय करते? तुला पुरणपोळी खायची ना तुला? सो याला म्हणतात खापर आणि ते आता आपण चुलीवर ठेवलेलं आहे. मस्त चूल पण एकदम व्यवस्थित छान पिटलेली आहे आणि आता खापर मम्मी व्यवस्थित पुसून घेतेय. सो इथे बघा आपलं पीठ पण कणिक रेडी आहे, सॉरी, आणि इकडे आपलं पुरण सुद्धा रेडी आहे. तर आता आपण करायला घेऊया खापराच्या पुरणपोळी. मी आज बनायला राहिलो खानदेश स्पेशल खापरनी पोळी. तर सगळ्यात आधी बघा तुम्ही इथे बघू शकता, मस्त असा एक कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि तो छोटासा लाटून घ्यायचा आपल्याला, बरोबर ना. 2 गोळे लाटायचे का? 2. एकावर एक ठेवायचं.
आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हातावर मस्त ती पुरणपोळी मोठी करायची आहे आणि एकदम छान पातळ अशी होते. सो हे बघताना आहे ना खरंच खूप अवघड वाटते हातावरची पुरणपोळी आणि ते बघून इतकं असं वाटतंय ना की मला जमेल की नाही. सो आता मम्मीचं तर करून झालेलं आहे आणि मी आता ट्राय करणार आहे खापराची पुरणपोळी. सो मला खरं तर खूप भीती वाटते कारण आहे ना ही खूप अवघड आहे हातावर करणं आणि प्लस ह्याच्यावर टाकणं ह्याच्यावर पलटणं आणि त्याची घडी वगैरे करणं हे सगळं मी करणार आहे पहिल्यापासून. तर ते खरं तर अवघड वाटते पण बघूया आता जमतंय की नाही मला. सो फर्स्ट ट्राय आहे माहीत नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा तर जसं मी तुम्हाला म्हटलं की 2 गोळे करायचे असतात तसे 2 गोळे केलेले आहेत. पोळपाट अशी टाकायचं. हा असं काही घे. सगळ्या साईडने हा बरोबर आहे का? हा बरोबर. तुटायची नाही मला भीती वाटते. तुटत. नाही तुटत. घे अशी हातात अशी अशी अशी. बरोबर का? होती का ती मोठी? होते ना बरोबर. घे. कडेच हातावर घ्यायचे का पूर्ण घ्यायचे? पूर्ण हातावर घ्यायची. कडे फिरवायची. घाबरायचं नाही. बिंदास घे. तुटली. हा असा एका हातात आता घे. असं घे हातात. घे असा करायचा इकडचा आणि हा हात असा. हा 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 घे हात खाली. सो मी जेव्हा हातावर घेतली खापराची पोळी करायला तेव्हा ते मला खरंच खूप अवघड वाटलं आणि पहिल्यांदा तर मला समजलंच नाही की नक्की कशी हातावर पकडायची ती. कारण आपण जेव्हा समोरून बघतो ना करताना तेव्हा ते खूप सोपं वाटतं पण ते ॲक्च्युअलमध्ये अजिबात सोपं नसतं. तुम्ही बघू शकता माझी काय फजिती होती हे करताना. आणि नंतर मग मला कळलं की करेक्ट हात कसा पकडायचा. सो त्याच्यानंतर मग मी पकडलं आणि व्यवस्थित जी खापराची पोळी होती ती राऊंड करायला घेतली. व्यवस्थित राऊंड होत होती. अगदी इथपर्यंत राऊंड झाली आणि त्याच्यानंतर ती थोडीशी मधून फाटली आणि मग मम्मीनी घेतली आणि ती व्यवस्थित केली ती आणि मग खापरावर टाकली. सो येस हे खापराची पोळी करायला ना खरंच खूप अवघड आहे. म्हणजे सगळ्यात स्टार्टिंगला तर जमतच नाही पहिल्यांदा. नंतर जशी प्रॅक्टिस कराल तुम्ही तसं हळूहळू जमेल. A few moments later. तो खापराच्या पुरणपोळ्या तर झालेल्या आहेत, तुम्ही त्या बघितल्या सुद्धा. आणि आता खापराच्या पुरणपोळी बरोबर आज आम्ही बनवणार आहोत आमरस. तर तुम्ही असा विचार करत असाल की ह्या सीझनमध्ये आमरस कसं काय? तर येस, या सीझनमध्ये काय आपण अख्ख्या वर्षभर आमरस खाऊ शकतो अशी एक छान आयडिया आणि प्रिझर्व करून ठेवलेला आहे आमरस माझ्या मम्मीने. सो तो कसा मी तुम्हाला सांगते. म्हणजे मागच्या वर्षी आंब्याच्या सीझनमध्ये माझ्या मामांनी केसर आंबा आम्हाला पाठवला होता. त्या केसर आंब्याचा जो पल्प असतो तो वेगळा करून त्याची छान प्रोसेस करून तो जो पल्प असतो
विकाचा हातमध्ये मध्ये सो तो जो ये हाय कर सगळ्यांना, चल हाय हाय. कधी चाललो पण कुठं नाही चाललो आपण, आपल्याला खापराची पोळी आणि आमरस खायचं आहे हो ना. तू खाणार का? करणार खाणार. तुला आवडतो ना आमरस? आवडतं. आवडतो. तर येस, त्याचा जो आंब्याचा पल्प आहे त्याला प्रोसेस करून छान रेफ्रिजरेटरमध्ये प्रिझर्व करून ठेवलेला होता आणि तो आमरस जो आहे तो अशा प्रकारे साधारण दिसतो, तुम्ही बघू शकता. आणि हा फ्रीझरमध्ये ठेवतात, तो अगदी वर्षभर चालतो, त्याला काहीही होत नाही आणि वर्षभर आम्ही हा आमरस खातोय सुद्धा. तो अगदी तसाच लागतो, त्याच्यात काही टेस्टमध्ये पण काहीही चेंजेस नाही आहेत. सो तुम्हाला जर ऐकायचं असेल की हा आमरस कसा, थांब. सो तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की असा आमरस कसा प्रिझर्व करून ठेवतात आणि जो तुम्ही वर्षभर आमरसाची मजा घेऊ शकता, एन्जॉय करू शकता, रेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल. तर येस, आता त्याच्याबरोबर आमरस करणार आहोत. आणि हा जो आमरस आहे ना, हा करायच्या आधी 1 ते 1.5 तास किंवा थोडासा आधी बाहेर काढून ठेवायचा, जेणेकरून तो नॉर्मल टेम्परेचरला येईल, आपल्या रूम टेम्परेचरला. आणि मग आपण तो मिक्सरमध्ये ब्लेंड करून पाहिजे तर साखर वगैरे टाकून पण घेऊ शकतो. तर येस, चला आपण बनवूया आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. सो आत्ताच आमचं जेवण वगैरे सगळं झालं आणि खापराच्या पोळ्या मी फर्स्ट टाईम ट्राय केलं, तुम्हाला मी सांगितलं. आणि खरंच खूप छान झाल्या होत्या, म्हणजे एकदम वेगळी टेस्ट लागत होती, खूप भारी वाटत होत्या. आणि त्यात चुलीवरच्या म्हणजे तर अजूनच यमी झाल्या होत्या, अजूनच टेस्टी लागत होत्या. सो येस, खानदेशी पद्धतीच्या ज्या आपल्या खापराच्या पुरणपोळ्या होत्या त्या बघून तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.